पक्ष एबी फॉर्म कोणाला देणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आणि सातत्यानं हीच चर्चा आहे की ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलं, ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी पक्षाला पूर्ण वेळ दिला त्यांना बाजूला ठेवून काही तासांपूर्वी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या एका उमेदवाराला उमेदवारी देणं अत्यंत चुकीचं असल्याच्या भावना सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्येच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि या सगळ्याचा परिणाम नेमका काय होणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे बालमित्र आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि पार्थ पवार हे विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये पार्थ पवारांचाच शब्द अंतिम मानला जातो अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे आणि विक्रम काकडेंच्या या ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं देखील बोललं जात आहे। ही दृश्य आहेत पक्ष कार्यालयातली, जिकडे सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघंही उपस्थित आहेत आणि दोघांचाही उमेदवारी अर्ज भरला जातोय। पक्ष एबी फॉर्म कोणाला देणार आणि या सगळ्या गोंधळावरती उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, एक वेगळाच गोंधळ राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आपल्याला पाहायला मिळतोय। सुनील टिंगरे ही उमेदवारी अर्ज भरतायत, विक्रम काकडे ही उमेदवारी अर्ज भरतायत। नेमकं काय घडतंय आणि ही परिस्थिती उद्भवण्यामागचं कारण काय? अर्थात जर आपण बघितलं तर प्रज्ञा, या आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये सगळा सावळा गोंधळ सुरू आहे। नक्की कुणाला एबी फॉर्म देण्यात आलंय हे देखील स्पष्ट होताना होताना दिसत नाही। कारण जिजाई बंगल्यावरून ज्या पद्धतीने विक्रम काकडेंचा प्रवेश झाला, पक्ष प्रवेश झाला आणि सांगण्यात आलं की पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की देखील तयारी करा आणि फॉर्म भरा। त्यामुळे सुनील टिंगरे देखील या ठिकाणी फॉर्म भरतायत, तर दुसऱ्या बाजूला समोर बसून जे विक्रम काकडे आहेत ते देखील या ठिकाणी फॉर्म दिसत आहेत। एबी फॉर्म नक्की कुणाला मिळणार काही वेळात हे स्पष्ट होईल, कारण स्वतः जे एबी फॉर्म आज जर बघितलं तर त्या ठिकाणी कुणाला उमेदवार कोण असणार आहे पक्षाचा हे काही वेळात स्पष्ट होईल। मात्र सुनेत्रा पवार जे आहेत फक्त या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज जे जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरला जाणार आहे तो असण्याची या ठिकाणी शक्यता आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर सगळे कागदपत्र घेऊन जे पक्षातील वरिष्ठ अधिकारी आहेत, थोडंसं थांबवते, अपडेट जाणून घेते। आपल्यासोबत उमेश पाटील आहेत। उमेश पाटीलजी नमस्कार। अत्यंत एक वेगळं चित्र आणि गोंधळ राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतोय। विक्रम काकडेंच्या उमेदवारीची घोषणा झाली, सुनील टिंगरे अर्ज भरतायत, आता दोघंही अर्ज भरतायत, काय घडतंय नेमकं? ते पहा, मगाशीच अगदी स्पष्टपणे सगळ्या मीडियाच्या समोर सांगितलं होतं की सुनेत्रा वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांशी विचारविनिमय करून त्यांनी विक्रम संजय काकडे यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि तोच निर्णय फायनल आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडून ऐकण्यात आणि सांगण्यात काही जणांकडनं गफलत झाल्यामुळे ते तुमच्या वृत्तांकन तसं व्हायला लागलेलं आहे। त्याच्यामध्ये काही बदल नाही। जे शहर अध्यक्ष आहे टिंगरे, सुनीलजी टिंगरे, त्यांचा प्रत्येक उमेदवारीच्या बरोबर एक अर्ज असतो। एखाद्याचा अर्ज चुकला तर दुसरा अर्ज त्या ठिकाणी एक सुरक्षितता म्हणून भरला जातो। त्या दृष्टिकोनातून तो अर्ज भरला जात आहे आणि हे जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून अशा पद्धतीचं अर्ज भरण्याची पद्धत असते। जे 2 अर्ज त्या ठिकाणी सुरक्षितता म्हणून भरले जातात, त्याचा तो भाग आहे। पक्षाच्या वतीनं सुनेत्रावहिनी पवार यांनी त्या ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना कळवलेला देखील आहे। पण असं आहे ज्यावेळी प्रश्न विचारला गेला सुनील टिंगरेंना त्यावेळी हा डमी अर्ज आहे किंवा एक बॅकअप प्लॅन म्हणून मी हा अर्ज भरतोय असं स्पष्ट त्यांनी का सांगितलं नाही? तशी कोणतीच वाच्यता त्यांनी केली नाही। दोघांनाही अर्ज भरायला सांगितलं, एवढंच उत्तर त्यांनी दिलं। त्यांना अजून एबी फॉर्म हातात अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याजवळ दिलेला आहे। तिथं गेल्यानंतर वहिनींशी एकदा फायनल बोलून त्या ठिकाणी ते सबमिट करतील। परंतु या बाबतीमध्ये पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे तुम्हाला त्या ठिकाणी जर सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन बाळगायचं काही कारणच नाही। पण असं आहे की अनेक नावं चर्चेत होती, म्हणजे सुनील टिंगरेंचं नाव चर्चेत होतं, दीपक मानकर होते, विलास लांडे होते, अगदी आपण सुरेश घुलेंची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली। ही सगळी नावं राष्ट्रवादीकडे असताना, पश्चिम महाराष्ट्रातली मोठी नावं असताना विक्रम काकडेंना पक्षात ऐनवेळी घेऊन काही तास शिल्लक असताना उमेदवारी देण्यामागचं कारण काय? कारण का त्यावरून नाराजी आहे कार्यकर्त्यांमध्ये?
हे पहा, कधीही उमेदवारीच्या संदर्भानं अनेक जण मागणी करत असतात. सर्वच उमेदवारी मागणारे सगळे मातब्बर आणि महत्वाचेच नेते आहेत आणि त्यांचं उमेदवारी मागण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं किंवा कुणाच्याच वतीनं त्याला हरकत असण्याचं कारणही नाही. इच्छा सगळ्यांची असते, परंतु सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्रितरित्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाई पवार यांना निर्णय घेण्याच्या संदर्भात सर्वाधिकार दिलेले होते. या सर्व उमेदवारांशी आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा करून या ठिकाणी हा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या दृष्टिकोनातून, पक्षाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक पातळ्यांवर विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक पक्षाच्या पातळीवर अशा पद्धतीनं निर्णय होत असतात आणि त्या निर्णयाच्या मागे काही ना काही रणनीती असते आणि त्या रणनीतीच्या अनुषंगानं काय रणनीती आहे यामागे, जर तुम्ही आम्हाला सांगू शकत असाल? रणनीती ही सांगितल्यानंतर ती रणनीती राहत नसते. रणनीती ही आम्ही जी प्रत्यक्षात त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर रणनीती काय होती ते कळू शकतं, परंतु आधीच रणनीती तुम्हाला कसं सांगणार आम्ही? तुम्ही असं म्हणालात की सुनेत्रा पवारांना उमेदवारी संदर्भातले सगळे अधिकार घेण्याचा, सगळे निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला होता, पण विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी पार्थ पवार जास्त आग्रही होते आणि त्यांच्याच सूचनेमुळे किंवा त्यांनी सुचवल्याप्रमाणे ही उमेदवारी जाहीर झाली असंही बोललं जात आहे. ते त्या संदर्भानं कारण नसताना ते परसेप्शन तसं करण्यात आलेलं आहे. ते त्यांचे मित्र असल्यामुळं नॅचरल परसेप्शन तशा पद्धतीनं केलं जातं. वास्तविक अशा पद्धतीनं पक्षाचे निर्णय होत नसतात. पक्षामध्ये निर्णय घेत असताना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व प्रमुख लोकांशी चर्चा करून, सगळ्यांची मतं विचारात घेऊन, सगळ्या प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, मेरिट, डिमेरिट सगळ्या बाजूनं विचार करून प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भानं त्याची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेस काय अशा बाजूने विचार करून, त्याचबरोबर या निवडणुकीमधले जे मतदार आहेत, जे नगरसेवक आहेत, जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, या सगळ्यांच्या संदर्भानं विचार करून तो निर्णय घ्यावा लागतो. शेवटी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि यामधला जो मतदार आहे आणि त्याचबरोबर त्यांना निवडून आणणारे जे नेते मंडळी आहेत, ह्या सगळ्यांशी विचारविनिमय करून त्या ठिकाणी सर्व उमेदवारांची नावं सगळ्यांच्या समोर ठेवल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची स्ट्रेंथ आणि विकनेस या संदर्भानं सगळी चर्चा करून त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय एक शेवटचा प्रश्न तुम्हाला फक्त विचारते, एक शेवटचा प्रश्न विचारते की एबीपी माझाशी बोलताना तुमच्याच पक्षातल्या उमेश पाटील यांच्याशी सध्या संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा संपर्क स्थापित करायचा प्रयत्न करू. आपण जाऊयात मिकी घई, आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, जसं उमेश पाटील यांनी आता एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की हा सगळा अंतर्गत चर्चा करून झालेला निर्णय आहे, पण पक्ष कार्यालयात वेगळं चित्र पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.